सो फायनली आमची तयारी झाली आहे. कुठे जातो आहे हे तुम्हाला समोर कळेल. बघा पूर्ण व्लॉग. आम्ही कुठे जातोय, कसं जातोय, तोपर्यंत बघत राहा माझा व्हिडिओ. सो लेट्स गो. चलो. हाय कर. हा छान कर. छान आहे कर. छान आहे कर. चला तुम्ही पण आमच्या सोबत. सो किती महिन्यानंतर जातो स्नोवी आणि मी. आमच्या दोघांचाच टूर आहे. तर बघूया आम्ही कसं पोहोचतो तर पावसामध्ये, ते पण. आज पहिल्यांदाच 2 व्हीलरने आम्ही मंदिराकडे जायला निघालो आहे. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. हा अनुभव माझ्यासाठी अगदी नवीन आहे आणि खूपच आनंददायी वाटत आहे. खूप मस्त वाटते 2 व्हीलरने जायला. रस्त्यातील हिरवळ, थंड वारा आणि कोकणची निसर्गरम्यता प्रवासाला अजूनच सुंदर बनवते. पहिल्यांदाच गाडीवरून मंदिराकडे जाताना एक वेगळीच एक्साइटमेंट आहे ह्यावेळेस. आणि पाऊस तर अजिबातच नाही आहे. एवढं छान वातावरण आहे. खूप मस्त. असं वाटते गाडीत चालवत राहावे. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे माझ्या मनाच्या खूप जवळ असलेल्या ठिकाणी, जय विनायक मंदिर इथे. सो फायनली मी मंदिरमध्ये पोहोचलेली आहे. स्नोवी आणि दोघी जणी. समोर बघा आम्ही कुठे पोहोचलो आहोत तर. आमचा ड्रायव्हर. इथे येताना रस्त्यातला वारा, हिरवळ आणि पक्ष्यांचा आवाज हे सगळं मनाला शांत करतं. इथला जो एरिया आहे तो इतका सुंदर आहे. असं वाटतं जणू वेळ थांबून गेली आहे. खूप मस्त. पावसामुळे तर अगदी हिरवळ दिसत आहे. सो हे आहे जय विनायक मंदिर. कितीतरी मंथ नंतर आम्ही बाहेर पडलो आहे. 2 महिन्यानंतर पाऊस थांबल्यावर. स्नोवीला कडेवर घेऊन चालणं म्हणजे उफ. बाहेर आलं की ते पैदल चालतच नाही. आज मी हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त करते, कारण मला माहीत नाही पुढचं दर्शन केव्हा मिळेल. मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी शांतता सापडते. इथं येणं म्हणजे स्वतःची काही क्षण बोलणं. मस्त फुलझाड. हे आहे फिश टँक. इथे खूप मस्त व्हेरायटीच्या फिश आहेत, कलरफुल. समोर दिसेलच.
आज इतकं सुंदर क्लायमेट आहे की येताना तर पाऊस नव्हता, पण जसं मंदिरात पोचलो तसा इतका पाऊस पडला की वातावरण एकदम चेंज होऊन गेलं. खूप मस्त वाटत होतं. खरंच इथल्या प्रत्येक कोपऱ्यातनं कोपऱ्यात इतकं शांतता वातावरण आहे ना, खरंच खूप. तिकडे बाया मस्त अशा रील्स बनवून राहिल्या आहेत. लोकांची ये जा इथे नेहमीच चालूच असते, पाऊस असो वा नसो. बघा पावसाने कसं क्लायमेट चेंज करून टाकलं आहे. जय विनायकचं हे मंदिर कोकणचा अभिमान आहे. इथल्या शांततेत एक वेगळी शक्ती आहे जी मनाला नवी ऊर्जा देते. तुम्ही हे व्हिडिओ बघून इथे नक्की याल असा मला विश्वास आहे. बघा आत्तासुद्धा बायकांचा रील्स कंप्लीट झालेला नाही. खूप मस्त एन्जॉय करत आहेत आणि लाईफमध्ये असं एन्जॉय करायलाच पाहिजे, चाहे तुमचं वय किती पण असो. सो एवढे छान क्लायमेट बघून मग आम्ही पण थोडा बहुत फोटोशूट केला. ते तर करायलाच हवा म्हणा. हे बघा असं सुंदर असं मंदिर आहे, झाड आहे. मंदिराचा पूर्ण असा व्ह्यू आहे. किती सुंदर वाटतं. खरंच मनाला शांती देते इथे. जर तुम्हालाही या ठिकाणाचं सौंदर्य आणि शांती अनुभवायची असेल तर एकदा तरी इथे नक्की या. कोकणचा माझा हा पहिला डेस्टिनेशन आहे. परत कधी कोकण डायरीचा हा माझा पहिलं पेज आहे. परत कधी येणार हे सांगू शकत नाही. खूप मस्त वाटलं इथे येऊन. शब्दात मांडता पण येत नाहीये. म्हणजे इथं एवढं मन शांत होतं ना. खरंच जर कोकणमध्ये आला तर एकदा या मंदिराला नक्की नक्की भेट द्या. जय विनायक मंदिर. बाय. माझं आवडतं ठिकाण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी सुंदर ठिकाणांच्या सफारीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया. जय जय विनायक. बाय.